श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. मित्रांनो, शनिवारी शनी अमावस्या आली आहे. त्यानिमित्त वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा कर्माचे फळ देतो, परंतु लोक या ग्रहाला खूप घाबरतात. अशा स्थितीमध्ये कोणत्या राशीसाठी शनी शुभ ठरतो आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख, संपत्ती आणि यशाचा मार्ग उघडतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशी आहेत ज्यावर शनिदेवाचे आशीर्वाद नेहमीच राहतात आणि शनिदेवाच्या प्रभावामुळे कोणाच्या जीवनात सकारात्मक बदल होतात. शनी सर्व ग्रहामध्ये सर्वात प्रभावशाली ग्रह मानला जातो. धीम्या गतीने चालणारा शनी लोकांकडून खूप मेहनत करून घेतो, पण त्यांना चांगला फायदा देखील होतो. शनी हा कुंभ आणि मकर राशीचा स्वामी आहे, परंतु तो तुळ राशीत उच्च राशीत भ्रमण करतो आणि मेष राशीत तो दुर्बल असतो. शनीचा मित्र शुक्र. त्याचवेळी वृषभ राशीसाठी शनीचा मित्र ग्रह शुक्र ग्रहावर शनीचा प्रभाव चांगला आहे. अशा प्रकारे 12 राशीच्या 4 राशी अशा आहेत ज्यावर शनीची कृपा नेहमीच असते. शनीच्या कृपेने जीवनात आनंदी असतात आणि कठोर परिश्रमानंतर ते लोक सोन्यासारखे चमकतात. याबद्दल आता आपण आणखीन जाणून घेऊ. यामध्ये पहिली रास आहे ती वृषभ राशी. दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणजेच शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी ग्रह आहे. शुक्र आणि शनीत मैत्रीची भावना असते. अशा प्रकारे या राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा असते. व्यक्तीला जीवनात सर्व प्रकारच्या सुविधा आणि भौतिक सुख मिळते. तो सहज आणि आरामदायी जीवन जगतो. त्यांच्या आयुष्यात पैशाची कधीही दुरुपयोग होत नाही. आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर ते मोठे यश मिळवतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव नेहमीच वृषभ राशींच्या लोकांवर आपले आशीर्वाद ठेवतात. या लोकांच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात, परंतु शनिदेवाच्या आशीर्वादाने ते या समस्यांना खंबीरपणे तोंड देतात. वृषभ राशीचे लोक त्यांच्या कुटुंब आणि करिअरमध्ये संतुलन राखतात. शनिदेवाच्या आशीर्वादाने त्यांना त्यांच्या कामात यश मिळते आणि ते जीवनात आर्थिकदृष्ट्या समृद्ध असतात. दुसरी राशी आहे ती तुळ राशी. तुळ राशीच्या लोकांवर शनिदेव आपले अपार आशीर्वाद देतात. खरं तर शनीची उच्च राशी तुळ आहे, ज्यामुळे शनिदेव या राशीच्या लोकांना शुभ फळ देतात आणि त्यांना नेहमी आशीर्वाद देतात. तुळ राशीचे लोक मेहनती असतात आणि शनिदेव नेहमीच मेहनती लोकांवर प्रसन्न असतात. तुळ राशीच्या लोकांच्या कुंडलीत जेव्हा शनी किंवा शुक्राची स्थिती येते तेव्हा त्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात शुभ परिणाम मिळू लागतात. या राशीत शनिदेव नेहमीच शुभ प्रभाव पाडतात. जर शनी तुळ राशीच्या लोकांच्या कुंडलीत कोणत्याही शुभ ग्रहासोबत आणि शुभ स्थानावर बसला असेल तर तो व्यक्तीला अत्यंत शुभ परिणाम देतो. तुळ राशीच्या लोकांना जास्त काळ त्रास सहन करावा लागत नाही. या लोकांना जीवनात संतुलन आणि न्याय मिळतो. तुळ राशीच्या लोकांवर शनिदेवाचा आशीर्वाद नेहमीच राहतो. तुळ राशीत शनी उच्च स्थानावर आहे, त्यामुळे त्यांना शनीचे शुभ फळ मिळते. तुळ राशीचे लोक मेहनती, प्रामाणिक, दयाळू असतात, त्यामुळे शनिदेव त्यांच्यावर प्रसन्न असतात, कारण शनिदेव त्यांच्यावर विशेष कृपा ठेवतात. या लोकांना जीवनात यश आणि आनंद आणि समृद्धीचा मार्ग मिळतो. त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळते आणि त्यांना त्यांच्या प्रयत्नांचे फळ लवकर मिळते. याशिवाय त्यांची सामाजिक स्थिती देखील मजबूत राहते आणि त्यांना आदर मिळतो. शनिदेवाला प्रिय असलेली तिसरी रास म्हणजे कुंभ राशी. शनी हा कुंभ राशीचा स्वामी ग्रह आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांवर शनीची विशेष कृपा असते. हे लोक त्यांच्या कठोर परिश्रमाने जीवनात मोठे पराक्रम करतात. त्यांचे भाग्य नेहमीच त्यांना साथ देते. हे लोक संपत्ती आणि आनंद मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतात. शनिदेवांसाठी या राशीचे विशेष महत्त्व आहे. शनिदेव नेहमीच कुंभ राशीच्या लोकांवर दयाळू असतात. या लोकांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते आणि ते सहसा आर्थिकदृष्ट्या मजबूत असतात. शनिदेवाच्या आशीर्वादाने या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.
व्यवसाय, करिअर आणि कुटुंबात स्थिरता येते आणि हे लोक त्यांच्या जीवनात संतुलन राखतात. कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचे आशीर्वाद समृद्धी आणि आदराचे प्रतीक बनतात. या राशीच्या लोकांवर शनीचा क्रोध कमी असतो. शनिदेवाच्या विशेष आशीर्वादामुळे कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. या लोकांना जीवनात अनेक संधी मिळतात आणि ते त्यांची ध्येय साध्य करण्यात यशस्वी होतात. शनीला प्रिय असलेली चौथी राशी म्हणजे मकर राशी. मकर राशीचा स्वामी शनी आहे, त्यामुळे या राशीवर शनीची विशेष कृपा असते. शनिदेवाची कृपादृष्टी या लोकांवर असते. हे लोक खूप मेहनती आणि उत्साही असतात, त्यामुळे या लोकांना त्यांच्या परिश्रमाचे पूर्ण फळ मिळते. या राशीचे लोक भाग्यवान असतात आणि त्यांचे ध्येय साध्य करतात आणि उच्च स्थानावर पोचतात. ही राशी शनिदेवाच्या आवडत्या राशीपैकी एक आहे, कारण मकर राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहे. जेव्हा शनिदेव संक्रमण करतात तेव्हा काही राशींसाठी 7.5च्या सुरुवातीचा किंवा शेवटचा काळ असतो. मकर राशीवर शनीच्या 7.5च्या वेळी शनीचा प्रभाव फारसा त्रासदायक नसतो. जर मकर राशीच्या लोकांनी शनिदेवाची पूजा केली तर शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना शनिदोषापासून मुक्त करतात. याशिवाय शनिदेवाच्या आशीर्वादाने मकर राशीच्या लोकांना संयम आणि कठोर परिश्रमाच्या परिणामी त्यांच्या जीवनात यश मिळते. या राशीचे लोक जीवनात सतत संघर्ष करणारे असतात, परंतु शनिदेवाच्या कृपेने त्यांचे कष्ट यशस्वी होतात. या लोकांना त्यांच्या कठोर परिश्रमाने प्रत्येक कामात यश मिळते. शनीच्या आशीर्वादाने या लोकांना संपत्ती, आदर आणि जीवनात यश मिळते. अशा तऱ्हेने मित्रांनो, शनिदेव यांना न्याय आणि कर्माचे देवता मानले जाते. ते लोकांच्या कर्मानुसार त्यांना फळ देतात. त्यामुळे जे लोक प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करतात त्यांना शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि ते जीवनात यश, संपत्ती, सुख, समृद्धी प्राप्त करतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.